मी रवी देसाई टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मी आत्ता हे दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या इथे अजितदादांची निकटवर्ती आणि दौंड शुगरचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आहेत. यांनी एका पत्राद्वारे अजितदादांकडे आणि पक्षांच्या नेत्यांकडे मागणी केली आहे की दौंड विधानसभेची जागा ही आमदारकीला राष्ट्रवादीसाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली. काय त्यांचं अजून म्हणणे आपण ते जाणून घेऊयात. बाबा काय सांगाल? आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दौंड विधानसभा मतदारसंघातनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून आमची अशी मागणी आहे. त्याप्रमाणे मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे एका पत्रकाद्वारे मेल आणि व्हॉट्सअपद्वारे ही मागणी केलेली आहे आणि अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ह्या नेत्यांपर्यंत पोचवायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. यांनी या लेटरद्वारे म्हणजे कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि त्यांचंही म्हणणं नेत्यांकडे पाठवले. बाबा पण महायुती आहे, महायुतीत तुम्ही आहात, तुमचा धर्म आहे, परंतु इथं विद्यमान आमदार हे BJPचे आहेत. तुम्ही इच्छुक आहात का? विषय असा आहे की जागा आधी मिळणं हे महत्त्वाचं आहे. जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जर मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतनं मी इच्छुक आहे, सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो. परंतु ज्यावेळेला महायुतीची ही चर्चा होणार आहे त्या बैठकीमध्ये आपला क्लेम त्या ठिकाणी करायचा, तर या पत्राद्वारे आम्ही मागणी केलेली आहे. दौंड आता हा एक तो गट होता तो लोकसभेचा, हा आहे विधानसभेचा. त्याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहताय? लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीच्या वेळी विषय वेगवेगळे होते. त्यावेळेला देशाचा विषय होता, आता राज्याचा विषय आहे. राज्याच्या विषयांमध्ये आदरणीय अजितदादा पवारांनी राज्यामध्ये केलं असलेलं काम आणि त्यांच्या कामाची व्याप्ती तसेच कार्यकर्त्यांचं जाळं यामुळं आमच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही घराघरात पोचलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांना अभिप्रेत असणारी जी कामं आहेत ती पोचलेली आहेत. त्याच्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की जरी ठीक आहे लोकसभेच्या वेळेला काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी आमचं ऐकलं नाही, परंतु ते विषय वेगळे असल्यामुळं त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य घेता आलं नाही. परंतु आता राज्यात आदरणीय दादांनी वित्तमंत्री असल्यामुळं त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी परत शेतकऱ्यांसाठी जे काही वीज बिल माफी केलेली आहे, या योजनेमुळं अजितदादा पुन्हा एकदा लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोचलेले आहेत. त्यामुळे खात्री आहे की आम्हाला या ठिकाणी नक्की चांगला प्रतिसाद मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला. तुम्ही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होता, त्यामार्फतही तुमचं काम आहे. तुमच्या कार्यकर्त्यांकडून अशी मागणी आली की जर विधानसभेचं तिकीट राष्ट्रवादी गटाला मिळालं तर तुमच्यासाठी ते मागणार नाहीत. शेवटी ज्यावेळेला ही जागा ही महायुती आहे, 3 पक्ष प्रमुख पक्ष आहेत आणि इतर घटक पक्ष आहेत, याच्यातनं ही जागा सुटल्यानंतरचा तो विषय होतो की उमेदवारी कुणाला मिळणार. शेवटी पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आम्ही त्याला बांधील असणार. तुम्हाला तिकीट मिळाली, इच्छुक आहात? हो, इच्छुक तर आहेच ना, प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीला मिळाले तर ही जागा राष्ट्रवादीला जर मिळाली तर मी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं इच्छुक आहे. तर हे होते जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे. टॉक इंडियासाठी रवी देसाई, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.